चला स्ट्राईक एंडला निखिल पाहायला मिळेल, त्याच्यासमोर आदित्य ही जोडी सलामीची जोडी पाहायला मिळेल. आणि पापलेचं षटक घेऊन येते गोलंदाज संकेत लदगे. पहिल्या मॅचला थोडा विलंब झाला, तर मॅच मात्र स्टार्ट केली जाते. अंपायर आमचे सुनील दादा अहिर सुंदर अशी कामगिरी मात्र साकारतात. गोलंदाज इथे मात्र तयार होतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय. लॉंग ऑनला असेल आणि गल्ली पॉइंट कव्हरमध्ये असतील थर्मल रिझनला क्षेत्ररक्षण मात्र सुरेख सजवलं गेलंय. गोलंदाज इथे होतं तयार. संकेतचा पहिला चेंडू यावेळी मात्र समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षण मात्र इथे तैनात आहे. सुरेख पहिला चेंडू मात्र फेकला गेला. पहिला चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. निखिल आणि आदित्य ही सलामीची जोडी पाहायला मिळते. पावलेच्या षटकामध्ये अनामती करण्याचं गरजेचं आहे. षटकार चौकार येणं गरजेचं आहे, कारण की या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा जर आल्या तर नंतर टार्गेट मात्र सुंदर पाहायला मिळतं. यावेळी मात्र खुला प्रकारचा चेंडू इथं षटक्षण मात्र इथं तैनात आहे. इथं फंबलिंग पाहायला मिळालं आणि एक धाव इथं मात्र कंप्लीट होते. सुरेख चेंडू मात्र फेकला गेला होता संकेतच्या माध्यमातून. लॉकरला मात्र चेंडू टाकला गेला, त्यानंतर थोडं फंबलिंग पाहायला मिळालं आणि एक धाव इथं झाली आहे कंप्लीट. एका धावाने मात्र संघाचं खातं मात्र खोललं गेलं आहे. आता स्ट्राईकला पाहायला मिळेल आदित्य. निखिल आणि आदित्य ही जोडी मित्रांनो पाहायला मिळते. चला स्पीडअप मात्र करायचं आहे. तिसरा चेंडू मात्र संकेत मात्र तयार हो. यावेळी मात्र फटका मात्र चांगला आहे. इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळालं आणि एकच धाव मात्र घेतली जाते. एकाच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोचेल 2 या अंकावरती. 3 चेंडू मात्र सुरेख अद्यापर्यंत फेकले गेलेत संकेतच्या माध्यमातून. यावेळी सुरेख चेंडू सुरेख पंचांकडे अपील, परंतु पंच मात्र अपील मात्र फेटाळतात. हा चेंडू मात्र चौथा येतोय डॉट. बघा कुठे लागलं का फलंदाजाच्या. थोडीशी दुखापत झाली आहे वाटतं. पाणी मात्र घेऊन जायचं. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूमध्ये 2 धावा मात्र खर्च केल्यात अद्यापर्यंत संकेत नाही. चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचंय. पाचवा चेंडूसाठी तयार. यावेळी फटका मात्र दमदार आहे. चेंडू बऱ्याच काळ हवे ते, पण चेंडू जाईल ऑफ द सीमा रेखा पार. हा इथं षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक तब्बल जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. सुरेख असा फटका मात्र टोलवला गेला. 4 चेंडूमध्ये सुरेख अशी कामगिरी म्हणावी लागेल संकेतचे, परंतु 5व्या चेंडूवरती प्रहार मात्र चढवला आहे निखिलने. सुरेख असा फटका मात्र पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू यावेळी मात्र गॅपमध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षण गणेश मात्र तिथपर्यंत पोहोचेल. फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव आणि एकच धाव मात्र घेतली जाते. एकाच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती पहिल्या षटकाच्या अंती. षटक क्रमांक पावलेच इथे समाप्ती होती आणि धावफलक 9 या अंकावरती स्थिर पाहायला मिळत आहे. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
सुरेख असा फटका मित्रांनो निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझनमध्ये षटकार मात्र त्यानंतर सिंगल पाहायला मिळाली. 3 सिंगल्स आणि 1 षटकार मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 समाप्तीनंतर दुसरा षटक मात्र घेऊन होता गोलंदाज गणेश. सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलं. लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, मिड विकेट रिझनमध्ये, कव्हर पॉईंट गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलं. आणि स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळेल फलंदाज निखिल. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला होता. गणेशचा पहिला चेंडू. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवे ते क्षेत्ररक्षण निनाद करायला पोहोचणार का? आणि इथे मात्र झेल मात्र झाले, ड्रॉप आणि 2 धावा इथे ते कंप्लीट. पहिला चेंडू होती. समाचार घेता आला नाही पाहिजे तसा, परंतु चेंडू बऱ्याच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षण तिथे पोचले होते, परंतु झेल मात्र ड्रॉप झाली. गणेशचा दुसरा चेंडू पाहायला मिळेल. यावेळी फटका मात्र दमदार आहे. क्षेत्ररक्षण तिथे पोचणार का? आणि पोचू शकले नाही. चेंडू जाईल सीमा पार. चौकार मात्र इथे पंच इथे घोषित करतात आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोचेल तब्बल 15 या अंकावरती. गॅपमध्ये मात्र सरकसा फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षण तिथे पोचू शकले नाहीयेत. सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे आतापर्यंत निखिलची. त्याच्या बॅटमधून 1 षटकार आणि आता चौकार मात्र पाहायला मिळाला. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी, परंतु एक धाव मात्र चोरून काढण्यात यशस्वी ठरला एक फलंदाज निखिल. या एकाच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. 3 चेंडूचा विचार केला गेला तर पहिला चेंडू होते 2 धावा, त्यानंतर चौकार, आता मात्र सिंगल मात्र कन्वर्ट झाली. अजूनही या षटकामधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कशा रीतीने गोलंदाजी करणार गणेश? यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी, सुरेख. आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं जाते गणेशच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू मात्र जरी धावा आल्या असल्या, परंतु चौथ्या चेंडूवरती मात्र जखडून ठेवण्याचं कामगिरी मात्र पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. 5वा चेंडू. ओहो, सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलं जात आहे. सलग 2 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. 5 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. मूर्ती लहानपणा किती खूपच चांगली पाहायला मिळते. यावेळी मात्र फटका दमदार आहे. चेंडू बऱ्याच काळ हवेत, परंतु बिग 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 षटकार. शेवटच्या क्षणी मात्र सुरेख असा फटका मात्र पाहायला मिळाला फलंदाज आदित्यच्या माध्यमातून. 2 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 22 या अंकावरती. सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल. अगोदरच्या 2 चेंडू डॉट, नंतर शेवटचा चेंडू मात्र खराब पाहायला मिळाला गणेशचा आणि त्यावरती मात्र पुरेपूर समाचार मात्र घेतला आदित्यने. षटकार मात्र खेचला गेला लॉंग रिझनमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्क पाहायला मिळेल निनाद कराले, ज्याने दामत नाईट टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट म्हणून ज्याला संबोधलं गेलं होतं, तोच तो निनाद कराले मात्र गोलंदाजी स्थानवर. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. समाचार घेतलाय, चेंडू जाईल सीमा पार. पहिला चेंडूवरती येतोय षटकार.
षटकाराच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 28 अंकावरती. पहिला चेंडू मात्र खराब फेकला गेला निनादच्या माध्यमातून. यावेळी मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, सक्सेस ठरलाय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार, चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 32 अंकावरती. सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल निखिलची. षटकार चौकार मात्र सुरेख पाहायला मिळतात. पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये, नंतर थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार पाहायला मिळाला. यावेळी सुरेख चेंडू आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं जात आहे. 2 चेंडू मात्र खराब फेकले गेले, त्यानंतर तिसरा चेंडू मात्र सुरेख फेकला गेला निनादच्या माध्यमातून. दोन धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. या दोनच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 34 अंकावरती. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र फटका दमदार आहे. चेंडू बऱ्याच काळ हवे ते क्षेत्ररक्षण रुपेश जेल मात्र इथे ड्रॉप. अगोदर सुद्धा निनादने कॅच सोडली, त्यानंतर फटके पाहायला मिळाले. आता सुद्धा कॅच मात्र इथे ड्रॉप झाली. रुपेशने सुद्धा कॅच सोडली. पकडा कॅच जिंकल मॅच. परत इथे मात्र समीकरण कुठेतरी वेगळं पाहायला मिळत आहे. वारंवार चुकी मात्र पाहायला मिळते. झेल मात्र ड्रॉप झाली आणि एक धाव कंप्लीट. यावेळी इथे मात्र विकेट पाहायला मिळते आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 35 अंकावरती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचं षटक स्लॉक षटक कोण घेऊन येईल पाहायला मिळेल. कोणाच्या हातामध्ये चेंडू मात्र कर्णधार सागर लदगे मात्र देतील. साहिल नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचं आणि स्लॉक षटक घेऊन येईल. आता मात्र वन डाऊनच्या सर्वात पाहायला मिळेल फलंदाज अनिकेत. चला आपण मात्र स्पीडअप मात्र करायचं आहे. साहिल मात्र पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. आकाश पडवल साहेबांकडून जर अनिकेत क्षीरसागरने 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल अनिकेतसाठी. चला चौथा आणि स्लॉक षटक मात्र पाहायला मिळेल. साहिलच्या हातामध्ये चेंडू मात्र दिला गेला. अद्यापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 35 अंकावरती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. पहिला चेंडू असेल साहिलचा. यावेळी फटका मात्र दमदार आहे. चेंडू जाईल आउट ऑफ सीमा पार, षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र समाचार घेतला गेलाय फलंदाज निखिलने आणि षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 41 अंकावरती. चला स्पीडअप मात्र आपण करायचं आहे. दुसरा चेंडू साहिलचा पाहायला मिळेल.
यावेळी मात्र फटका मात्र दमदार आहे. सागर लडके मात्र तिथे उपस्थित आहेत. एक धाव तर झाली आहे कंप्लीट आणि थ्रो मात्र केला गेला आहे आणि इथे एकच धाव मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज इथे बाद होईल. अनिकेतला मात्र माघारी परतावे लागेल. कुठेतरी एकच धावची गरज होती परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि सहजरित्या मात्र विकेट मात्र इथे डाऊन पाहायला मिळते. न्यू बॅटर मात्र इथे ॲड होईल. दीपेश निखिल आणि दीपेश जोडे मित्रांनो आता पाहायला मिळेल. दोन चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. तिसरा चेंडू ज्यावेळी मात्र समाचार घेतला. चेंडू जाईल सीमा पार. षटकार सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते. शॉर्टपिच चेंडू आणि त्या शॉर्टपिच चेंडूचा पुरेपूर समाचार मात्र पाहायला मिळाला निखिलच्या बॅटमधून. षटकाराच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 48 अंकावरती. पहिला षटकार त्यानंतर सिंगल नंतर षटकार. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पंच आम्हाला इकडे इशारा करतात की एक बोनस स्वरूपात वाईट स्वरूपात धाव इथे जोडली जाईल आणि या एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 49 अंकावरती. यावेळी पंच पुन्हा एकदा सांगतात का हा सुद्धा वाईट चेंडू आणि वाईटच्या साह्याने संघाचा धावफलक 50 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ येथे समाप्त झाला. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. यावेळी मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळत आहे. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. या 2च्या डायने संघाचा धावफलक 52 या अंकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या 2 चेंडूमध्ये एखादा षटकार पाहायला मिळेल का विकेट पाहायला मिळेल ते समीकरण काय असेल ते नक्कीच पाहायला मिळेल या चेंडूवरती. 2 चेंडूचा खेळ अजून पण बाकी आहे आणि संघाचा धावफलक 52 या अंकावरती. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता परंतु समाचार मात्र घेता आला नाहीये. एक धाव कंप्लीट आणि खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होतात आणि 2च्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते 54 या अंकावरती. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूमध्ये कशा रीतीने फटकेबाजी करणार कारण की अद्यापर्यंत विचार केला गेला तर निखिलने 4 षटकार आणि 2 चौकार मात्र खेचलेत. सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल निखिलची. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. यावेळी फटका मात्र दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल बाउंड्री लाईन बाहेर. षटकार षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 60 या अंकावरती आणि 19 चेंडू आणि 51 धावा मात्र निखिलने केल्यात. सुंदर अशी फटकेबाजी निखिलची सुद्धा. बॅट मात्र आपण वरती करायचे. सुरेख 19 चेंडू आणि 51 धावा अर्धशतकीय खेळी मात्र त्याच्या बॅटवरून पाहायला मिळाली आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 60 आणि पेनल्टी 2 धावांची. तर 63 धावांची गरज असेल वडोली टीमला.
24 चेंडू आणि 63 धावसंख्येची गरज असेल ती वडवली टीमला. चला वडवली टीम आपले फलंदाज आपण मात्र रवाना करायचा. 63 धावांचा टार्गेट मात्र सेट केलं गेलाय. साठ धावा झाल्या त्यानंतर 2 रन पेनल्टी आणि 2 धावा इथं मात्र पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्यात. 63 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच सांगशी पक्ष वांजले दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सलामीची जोडी मित्रांनो पाहायला मिळते. निनाद कराले त्याच्यासमोर सागर लडगे. चला 63 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि सलामीला पाहायला मिळेल सागर लदगे त्याच्यासमोर निनाद कराले आणि गोलंदाजी मार्क पाहायला मिळेल गोलंदाज दिपेश. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतं सागर लदगे. कुठेतरी या षटकामध्येच कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल सागरला कारण की मोठं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. गोलंदाज दिपेश मात्र पहिला चेंडू घेऊन येतोय. ओहो पहिला चेंडू मात्र सुरेख मात्र फेकला जातोय. पहिला चेंडू मात्र इथे डॉट दिपेशच्या माध्यमातून. फटकेबाजी करावी लागेल सागरला. यावेळी मात्र फटका बऱ्याच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण जज करत असताना मात्र चेंडू सीमा जवळ परंतु क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं आणि 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट आणि 2च्या साहाय्याने संघाचं मात्र इथे खातं मात्र खोललं जात आहे. सुरेख मात्र गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू डॉट त्यानंतर हा चेंडू सुद्धा सुरेख फेकला गेला होता. चेंडू बऱ्याच काल हवेत होता. गोलंदाज होता इथे मात्र तयार. यावेळी फटका मात्र चांगला क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल परंतु इथे मात्र चुकी आणि चुकीला मात्र माफी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार चौकार. सहजरित्या मात्र चेंडू अडवायचा होता परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब पाहायला मिळालं. चौकार मात्र इथे पाहायला मिळाला. यावेळी मात्र चेंडू बराच काल हवे ते क्षेत्ररक्षण
सहजरित्या मोठी विकेट पाहायला मिळेल सागर लडगेच्या माध्यमातून. एक मोठा झटका टीम वडवलीला पाहायला मिळेल, कारण की कुठेतरी सागरला खेळणं गरजेचं होतं, क्रीजवरती राहणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र विकेट मात्र टाकली. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 चेंडू नंतर संघाचा धावफलक 6 या अंकावरती स्थिर आहे. कुठेतरी मोठी विकेट सागरची मात्र इथे गमावले वडवले टीमने. संकेत मात्र पाहायला मिळेल वनडाऊनच्या स्वरूपात मात्र क्रीजवरती. संकेत आणि निनादला आता कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. टार्गेट मात्र मोठं सेट केलं गेलं 63 या धावांच्या संख्येचा. अजूनही विचार केला गेला तर ओहो सुरेख गोलंदाजी. आता इथे ते डॉट पावलेचं षटक मात्र सुरेख मात्र अद्यापर्यंत फेकलं गेलंय. जरी मिसफिल्ड माध्यमातून एक चौकार जरी आला असला, त्यानंतर सागरची विकेट पाहायला मिळेल, त्यानंतर हा डॉट चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकामधील दीपेशचा. या फटका मात्र सजवला गेलाय. गॅपमध्ये चेंडू मात्र इथे फंबलिंग पाहायला मिळेल. एकदाच धाव, दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मात्र घेतली गेली आणि या एकाच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकावरती. पहिलं षटक मात्र सुरेख मात्र फेकलं गेलंय. नक्कीच 19 चेंडू आणि 51 धावसंख्येची ज्याने खेळी गेली तो निखिल मात्र आता गोलंदाजी स्थानावर पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू पंचांकडे अपील. पंच मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र इथे जोडली जाईल आणि एकाच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. आता कुठेतरी निनादला मात्र समाचार घ्यावा लागेल. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकामध्ये. आदरणीय किरण पाटेकर आणि विनोद मालुसरे साहेबांचं इथे आगमन झालं. आपण यायचं आहे आणि इथे मात्र फटका दमदार या चेंडू जाईल सीमा पार. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. मान्यवरांचं इथे मात्र आगमन झालं. आपण यावं, मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. सुरेख असा फटका मात्र पाहायला मिळाला. यावेळी मात्र पुणे एकदा, परंतु क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. मोठी विकेट निनादच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळाली. कुठेतरी चौकार आला, त्यानंतर विकेट. सागरदादाची सुद्धा चौकार आला, त्यानंतर विकेट. 3 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि 3 चेंडूमध्ये जर विचार केला, पहिली सिंगल, त्यानंतर चौकार निनादच्या बॅट मारून, त्यानंतर मोठी विकेट मात्र पाहायला मिळाली. निनादला मात्र माघारी परतलाय. आता मात्र न्यू बॅटर मात्र पाहायला मिळेल रुपेश. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक मात्र केला गेलाय निखिलच्या माध्यमातून. एक ऑलराऊंडर खेळी निखिल पाहायला मिळतोय. ओहो सुरेख गोलंदाजी इथे मात्र रुपेशला मात्र पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गेलाय निखिलच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त
आणि धावा मात्र 12 या अंकावरती स्थिर. ज्यावेळी मात्र फटका चांगला आहे, तडमान डिझाईनला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चेंडू वाढणार का नाही, परंतु चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय, हा येतोय चौकार आणि चौकारच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. या चेंडूवरती षटकार चौकार येणं गरजेचं आहे. चला आपण स्पीडअप मात्र करायचा आहे. शेवटचा चेंडू असेल निखिलचा. षटकार चौकार येणं गरजेचं आहे या चेंडूवरती. यावेळी मात्र फटका दमदार आहे त्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण चुकी आणि चुकीला ते भेटणार नाही आहे माफी. चेंडू जाईल सीमा पार त्या दिशेने. बॅक टू बॅक चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 20 या अंकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती तब्बल 43 धावसंख्येची. 12 चेंडू आणि मोठं आव्हान असेल 43 धावसंख्येचं. चला आपण मात्र स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. आणि अक्षय मात्र गोलंदाजी स्थानावर पाहायला मिळेल. सुंदर अशी गोलंदाजी अक्षयची मात्र पाहायला मिळते. खूप अशा टुर्नामेंट ज्याने गाजवल्यात असा एक अष्टपैलू खेळाडू अक्षय क्षीरसागर मात्र पाहायला मिळेल. संकेत त्याच्यासमोर रुपेश ही जोडी मात्र पाहायला मिळते क्रीजवरती. 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मात्र पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे मात्र स्पष्ट करत असताना अक्षय पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. संकेतला मात्र माघारी परतावं लागेल. मोहन बॅट्समन मात्र पाहायला मिळेल. आता 11 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती फटका येणं गरजेचं आहे. यावेळी मात्र फटका मात्र दमदार आहे, परंतु षटरक्षक मात्र तैनात. इथे घडलं काय बिघडलं काय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार. चौकार मोहनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक सुंदर असा एक स्ट्रोक. कुठेतरी चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, परंतु जजमेंट चुकलं गेलं आहे क्षेत्ररक्षकांचं आणि चौकार मात्र इथे अर्जित केलं जातं. या चौकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 या अंकावरती. ओहो, यावेळी मात्र पंच बोट वरती करतात. विकेट मात्र मोहनची मात्र पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र सुरेख फेकला गेला, त्यानंतर विकेट. जर विचार केला गेला तर सागरदादाने सुद्धा चौकार मारला, त्यानंतर विकेट गेली. नंतर निनादने सुद्धा चौकार मारला, त्यानंतर विकेट गेली. आता सुद्धा मोहनने चौकार मारला, त्यानंतर विकेट गेली. तीन चेंडूचा केली तर समाप्त झाला आणि 3 चेंडूमध्ये 2 विकेट मात्र इथे मात्र कमावलेत. गोलंदाज अक्षयने एक निरल एक्सप्रेसचा अक्षय पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फटका कार्पेटच्या साईडने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. एकच धाव मात्र घेतली जाते आणि एकाच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 25 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्तीवरती.
यावेळी मात्र फुलरलेचा चेंडू समाचार घेतलाय रुपेशने. चेंडू जाईल आउट ऑफ सीमा पार. षटकार. खराब चेंडू मात्र फेकला गेला अक्षयच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर समाचार मात्र रुपेशनं मात्र घेतलाय आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक 31 या अंकावरती. चला अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. या चेंडूवरती षटकार जर आला तर मॅचला मात्र रंगत पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. 32 धावसंख्येवरती अद्यापर्यंत पोहोचलाय बोडवली टीम. अजूनही 7 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. यावेळी सुरेख गोलंदाज. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त आणि 3 षटकांच्या अंती संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 31 या अंकावरती. अजूनही 6 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच सांगशी विपक्ष वांजले. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. नेक्स्ट मॅच आपले खेळवले जाईल. चला येणारे 6 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती मात्र फटका मात्र विकीला मारावे लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. पहिला चेंडू थर्ड रिझनला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण एक सिंगल मात्र इथं घेतली जाते. आता प्रत्येक चेंडूवरती मात्र षटकार येणं गरजेचं आहे. यावेळी सुरेख चेंडू. आता मात्र मॅच मात्र संपूर्णपणे झुकली जाते. ती मात्र भाकरीचा पाडा या टीमकडे. 4 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. चला वाजले संघाचा कर्णधार आपण लवकर लवकर यायचं इथे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सिंगल चौकार. चौकार मात्र इथे पाहायला मिळतं आणि चौकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक 36 या अंकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप मात्र आपण करायचंय. 2च चेंडू अजून बाकी आहेत. यावेळी मात्र फटका दमदार या. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. उशिरा का होईना परंतु फटकेबाजी पाहायला मिळते रुपेशच्या बॅट मारून. जर अगोदरचे 2 चेंडूवरती जर फटके आले असते तर कुठेतरी या मॅच ला मजा आली असती. शेवटचा चेंडू असेल. चला शेवटचा चेंडू बाकी आहे. नेक्स्ट मॅच वांजले पक्ष सांशी. चला टॉससाठी आपण यायचं आहे. विलंब करू नका. इथे मात्र विन झाले तर भाकरे पाड संघ. तर
चला सांसी संघ इथे उपस्थित आहे. वांजले संघ जर आपण जर इथे 5 मिनिटामध्ये जर आले नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. तर